Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 23 on the topic similarity. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of this lecture. If you have not subscribed, please subscribe so that you can put your comments, your suggestions and take advantage of all these lectures. Okay, so in the previous lecture we had started solving the exercise, last exercise of this chapter. We will continue with that problem solving. Some problems only we will discuss. So now we will discuss problem number say 5. See, in that problem number 5, see what is given. You have this problem is in front of you in figure 1.74. Try to understand this figure. So it is something like this, that you have a segment like this, then we have this way and also this way. Okay, this is PQRS, P, Q, R and S. Okay, and you draw perpendicular on this side also. So this is PM and this is Rn. Okay, now what is given to you? PM is 10. PM is 10, that is given. And what is given? Area of the triangle PQS they have given. PQS, area of the triangle PQS. What is that? 100 centimeter square. And another is area of the triangle QRS. That means this triangle QRS, that area is given to you as 110 centimeter square. Then we have to find NR. आपल्याला NR काढायचे. आता बघा ना, साधं आहे ना, ट्रायंगल PQS म्हणजे कोणता? हा ट्रायंगल, त्याचा बेस काय आहे? QS. P वरून आपण लंब टाकला म्हणजे ही जी PM आहे ती त्या ट्रायंगलची हाईट झाली. आणि हा जो QRS आहे त्याच्यामध्ये QS हा पुन्हा बेस आहे आणि ही RN ही हाईट आहे. मग आपल्याला काय माहिती आहे की जेव्हा दोन ट्रायंगलच्या एरियांचा तुम्ही रेशो घेता, एरिया ऑफ द ट्रायंगल PQS डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल काय दुसरा QRS. तर तो काय आहे एरिया? या ट्रायंगलची बेस इंटू हाईट PQS या ट्रायंगलची, म्हणजेच काय होणार? QS इंटू PM डिवायडेड बाय हे QS आणि NR. सो QS इंटू NR. मग QS स्ट्रेट वे कॅन्सल होईल. PM तुम्हाला 10 दिलेला आहे, बरोबर ना? आणि ह्या सर्व गोष्टी दिलेल्याच आहेत. याची एरिया किती आहे? PQS ची 100, त्यामुळे 100 डिवायडेड बाय 110 इज इक्वल टू PM विच इज 10 गिवन अपॉन NR. म्हणजेच काय झालं? 100 इंटू NR इज इक्वल टू 110 गुणिले 10. म्हणजेच NR किती होणार? 110 गुणिले 10 भागिले 100. ओके, सो व्हॉट विल बी दॅट? सी, यू कॅन सी दॅट दिस 0 and this 0 cancels with these two zeros, so it is 11. So NR is 11. म्हणजे इथे आपण कुठली प्रॉपर्टी वापरली? ज्यावेळी दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल त्यावेळी त्यांच्या एरियांचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या रेशो एवढा असतो आणि तो रिझल्ट वापरून आपण केलं आहे. इथे आपल्याला कळलं पाहिजे की PM आणि NR हे त्या QPS किंवा थोडक्यात PQS हा जो ट्रायंगल आहे आणि दुसरा RQS, दोघांचाही बेस सेम आहे. मग याची हाईट किती आहे? PM. याची हाईट किती आहे? NR किंवा RN म्हणा. सो दॅट इज डन. अगदी सोपा प्रॉब्लेम आहे, म्हणजे पण ते कळलं. लक्षात घ्या की आपलं आधी प्रॉब्लेममध्ये डायग्रामचं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे, की ते सर्व आपल्याला यायला लागतं. दिस इज यू शुड बिलीव्ह की यू शुड हॅव अ व्हेरी नाईस अंडरस्टँडिंग ऑफ द फिगर्स. यू शुड हॅव अ नाईस ऑब्झर्वेशन. देन ऑल सच थिंग्स आर इझिली मॅनेजेबल. ठीक आहे, नाउ कम टू प्रॉब्लेम नंबर 7. ओके, किंवा त्याच्या आधी आपण प्रॉब्लेम नंबर 6 बघूया. तिथे काय दिलंय बघा? ट्रायंगल MNT, म्हणजे आय एम सॉल्विंग प्रॉब्लेम नंबर 6 of that problem set.
मग इथे काय दिलंय बघा, ट्रायंगल MNT is congruent to triangle QRS. Length of the altitude drawn from the point T is 5. या ट्रायंगलची अल्टिट्यूड 5 आहे and length of the altitude drawn from point S is 9. तर मग तुम्हाला एरिया ऑफ द ट्रायंगल MNT आणि ते काढायचं आहे. म्हणजे बघा, समजा मी अशी डायग्राम काढली की MNT हा एक ट्रायंगल काढला. समजा मी हा ट्रायंगल काढला, ओके, MNT. ओके, आणि त्याला एक सिमिलर ट्रायंगल आपण काढला. तो कुठला आहे, QRS. ओके, तर त्यांनी दिलंय काय तुम्हाला, काय दिलंय बघा की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, MNT आणि QRS. हे दिलेलंच आहे आपल्याला बघा. त्यामुळे M ला करस्पॉन्डिंग पॉईंट Q, N ला करस्पॉन्डिंग पॉईंट इथला R, T ला करस्पॉन्डिंग S. आता त्यांनी पुढे काय दिलंय बघा, लेंथ ऑफ द अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम द पॉईंट T. म्हणजे इथून जी अल्टिट्यूड मी काढली, अल्टिट्यूड म्हणजेच काय, त्या T वरून समोरच्या बाजूवर मी लंब टाकला, ती हाईट झाली म्हणजे या ट्रायंगलची. ती किती आहे तर 5, बरोबर ना. हे 5 दिलेलं आहे तुम्हाला आणि इथे हाईट दिलेली आहे 9. म्हणजे इथून जो लंब टाकला आपण, ती हाईट 9 असं दिलेलं आहे तुम्हाला. आणि हा लंब आहे इथे, म्हणजे ही हाईट झाली या ट्रायंगलची. हा जर बेस घेतला तर ही हाईट, हा बेस घेतला तर ही हाईट झाली. मग आता काय म्हटलंय बघा, लेट द अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल MNT ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स T. MNT ची ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स T BTX. हे समजा TX घेतलं मी आणि हे SY घेतलं, ही अल्टिट्यूड SY घेतली. ओके, तर आपणाला काय सांगता येईल बघा की ट्रायंगल MNT इज सिमिलर टू ट्रायंगल QRS दॅट इज गिवन. हे दिलेलं आहे तुम्हाला. सो अँगल M इज सिमिलर टू अँगल Q, कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. करस्पॉन्डिंग अँगल्स ना ते सिमिलर आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इथे आपण लिहू शकतो, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हा रिझल्ट समजा मी 1 घेतला. दुसरं मला काय करता येईल बघा, जर ट्रायंगल MXT आणि QYS घेतले मी, MXT आणि QYS. बघा, ट्रायंगल MXT and ट्रायंगल QYS. तर काय झालं बघा, आता M आणि Q हे कॉन्ग्रुएंट आहेतच आणि इथे MXT हा 90 अंशाचा कोन आहे, QYS पण 90 अंशाचा कोन आहे. सो अँगल M इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q बाय 1. आणि दुसरं काय लिहिता येईल बघा मला, अँगल MST is congruent to angle QYS, both 90 degrees, both 90 degrees. Okay, so this is said to, हे आपण ह्या दोन गोष्टींवरून काय म्हणू शकतो. सो बाय अँगल टेस्ट we can say that triangle MXT, बरोबर ना, हा जो ट्रायंगल आहे MXT इज सिमिलर टू ट्रायंगल QYS. या ट्रायंगलला तो सिमिलर झाला. मग ते सिमिलर झाल्यामुळे काय झालं, त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सचा रेशो सेम असणार, करस्पॉन्डिंग साईड्सचा. म्हणजे इथे जर आता मी असं घेतलं की TM घेतलं, सो व्हॉट आय कॅन से TM डिवायडेड बाय, आता एकदा इथे TM घेतलं की इथे खाली काय येणार SQ. सो TM अपॉन SQ इज सेम ॲज TX, इथलं TX अपॉन SY, TX अपॉन SY. कळलं ना, करस्पॉन्डिंग साईड्स घेणार तुम्ही, त्या ऑर्डरने पाहिजेत. MXT आणि QYS हे सिमिलर ट्रायंगल्स झाले म्हणजे त्याचा 1-1 करस्पॉन्डन्स जो आहे ना, तो M ला Q, X ला Y, T ला S. मग ज्यावेळी तुम्ही इथे TM म्हणणार त्यावेळी इथे SQ म्हटलं पाहिजे. मग आता काय काय दिलंय बघा तुम्हाला, ट्रायंगल TM अपॉन SQ याची जी किंमत आहे ना बघा, TM
अपॉन एस क्यू, हे मला सांगता येईल ना. टी एक्स म्हणजे 5 दिलंय आणि एस वाय म्हणजे 9 दिलेलं आहे. सो दिस इज 5/9. बरोबर ना. दिस इज 5/9. दिस इज से रिझल्ट नंबर 2 आपला. म्हणजे आता तुम्ही काय सिद्ध केलं, अँगल एम आणि अँगल क्यू असं. म्हणजे आता काय झालं बघा, ट्रँगल एम एन टी आणि ट्रँगल क्यू आर एस हे सिमिलर दिलेलेच आहेत तुम्हाला, बरोबर ना. त्यामुळे यांच्या एरियांचा रेशो जर मला काढायचा झाला, आता हे दोन ट्रँगल सिमिलर आहेत, दिलेलं आहे ना आपल्याला. सो व्हॉट आय कॅन से, इथे मी हे आता एनलार्ज करतो. सी नाउ आय कॅन से एरिया ऑफ ट्रँगल एम एन टी. बघा ट्रँगल एम एन टी पुन्हा मी लिहितोय ते इज सिमिलर टू ट्रँगल क्यू आर एस. When I know this, what I can say, this is given. So I can give reasoning to this as given. So now what I can say, area of the triangle MNT, okay, divided by area of the triangle QRS. This will be equal to सिमिलर ट्रँगलच्या एरियांचा रेशो कसा असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर्स एवढा. मग करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या आहेत त्याच्या, टी एम आणि एस क्यू. म्हणजे ते टी एम स्क्वेअर्ड अपॉन एस क्यू स्क्वेअर्ड. पण टी एम अपॉन एस क्यू म्हणजे हे कशाचा स्क्वेअर झाला, तर टी एम अपॉन एस क्यूचा स्क्वेअर झाला तो. पण टी एम अपॉन एस क्यू आपल्याला इकडे रिझल्ट 2 प्रमाणे 5/9 आहे. सो इट इज 5/9 स्क्वेअर, बरोबर ना. सो इट इज 5/9 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि 5/9 स्क्वेअर इज इझी टू कॅल्क्युलेट 25/81. सो दिस इज. किती सोपे प्रॉब्लेम्स आहेत. पूर्वीच्या रिझल्ट्सवर आपली कमांड पाहिजे. पुन्हा पुन्हा मी ते सांगेन, फार महत्त्वाचा इश्यू आहे तो मॅथमॅटिक्समध्ये. यू शुड हॅव अ थरो अंडरस्टँडिंग ऑफ प्रिव्हियस रिझल्ट, राईट. देन एव्हरीथिंग इज पॉसिबल. अदरवाईज एव्हरीथिंग इज डिफिकल्ट. रिमेंबर. ओके. So this is how you have to remember the things. ठीक आहे. त्यामुळे हा 5वा झाला, हा 6वा प्रॉब्लेम झाला. आता बघा प्रॉब्लेम नंबर 8 करू आपण. इथे काय दिलंय बघा, 1.7. फिगर नीट ऑब्झर्व करा. सेगमेंट पी ए, सेगमेंट क्यू बी, पी ए क्यू बी, सेगमेंट आर सी आणि सेगमेंट एस डी. In figure, segment PA, segment QB, segment RC and segment SD are perpendicular to line AD. ही जी लाईन आहे त्याला त्या परपेंडिक्युलर आहेत. आता एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत म्हणजेच त्या पॅरलल आहेत. साधं आहे ना, एक लाईन घेतली मी, ही आता कुठली लाईन बघा, त्यांनी सांगितले AD. AD या लाईनला ह्या सर्व परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच ह्या स्वतः पॅरलल आहेत. त्यामुळे ह्या सर्व 4ही पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याच्या या 2 ट्रान्सव्हर्सल झाल्या. त्या ट्रान्सव्हर्सल झाल्यामुळे तुम्हाला पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलचा जो रिझल्ट आहे त्याच्यामुळे मला काय सांगता येईल की एस आर अपॉन डी सी, आर क्यू अपॉन सी बी, क्यू पी अपॉन बी ए, ऑल दिस थिंग्स आर इक्वल. दिस इज व्हॉट आय कॅन यूज दॅट रिझल्ट. म्हणून हा प्रॉब्लेम आपण जरा डिस्कस करूया. प्रॉब्लेम नंबर 8. Okay, so problem number 8 from that problem set. मग पहिलाच मुद्दा मला काय सांगता येईल, सेगमेंट पी ए, सेगमेंट क्यू आर, म्हणजे ही सेगमेंट पी ए, नंतर मग क्यू बी, त्याच्यानंतर आर सी आणि एस डी आर पॅरलल बिकॉज दे आर परपेंडिक्युलर टू द सेम लाईन ए डी. सो आय कॅन से पी ए, then segment ना, म्हणजे हे segment PA, then what, segment QB. I will not write segments now. RC and SD are parallel segments. Okay, as all these four are perpendicular to same line AD. Perpendicular to same line AD.
So now you can use property of, so by property of parallel lines, property of parallel lines and their transversals, we get SQ upon PQ. बघा हे आता हे त्याचे इंटरसेप्ट झाले ना, म्हणजे त्यामुळे SQ upon PQ will be DB upon AB. बरोबर ना. SQ upon PQ is equal to, बघा आता तुम्ही हा SQ upon PQ घेतलं, तसं इथे काय घ्यावं लागेल, DB upon AB. So this is equal to DB upon AB. मग आता तुम्हाला इथे किमती दिलेल्या आहेत ना, बघा त्या सर्व वापरा. सो बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो जर ते सर्व आपण वापरलं ना, तर कंपोनेंडो वरून मला काय लिहिता येईल, दिस विल इम्प्लाय SQ प्लस PQ डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू DB प्लस AB डिवायडेड बाय AB. परंतु हे SQ प्लस PQ म्हणजे काय झालं बघा, SQ प्लस PQ म्हणजे SP झालं. सो दिस इज इक्वल टू SP म्हणजे PS. दिस इम्प्लाइज PS अपॉन PQ इज इक्वल टू, इथे काय लिहिता येईल मला, AD अपॉन AB. आणि मग मला किमती दिलेल्या आहेत ना, त्याने दिले आपल्याला, बघा काय दिलेलं आहे बघा, PS 280. त्यामुळे इथे मला ते 280 लिहिता येते, 280 डिवायडेड बाय PQ दिलंय का आपल्याला, नाही. सो दॅट यू राईट ॲज इट इज. PQ इज इक्वल टू AD अपॉन AB. AD किती दिलंय बघा, AD इज इट गिवन, नो. सो व्हॉट आय कॅन राईट, दिस 280 अपॉन PQ इज इक्वल टू, काय लिहिता येईल मला, AD जे आहे ना, A पासून D पर्यंत ते कसं आहे, AB प्लस BC प्लस CD, दॅट इज इक्वल टू AB प्लस BC प्लस CD आणि मग डिवायडेड बाय AB. हे दिसत ना, कारण बघा ना, A त्याच्यानंतर B आहे, त्याच्यानंतर C आहे, त्याच्यानंतर D आहे, त्यामुळे AD म्हणजेच AB प्लस BC प्लस CD. ह्या सर्व किमती दिलेल्या आहेत तुम्हाला, बघा AB 60 दिलेला आहे, BC 70 दिलेला आहे, CD 80 दिलेला आहे. सो व्हॉट आय कॅन राईट, आय विल राईट इट हिअर, 280 डिवायडेड बाय PQ विल बी इक्वल टू 60 अधिक 70 अधिक ते काय आहे बघा 80 आणि मग डिवायडेड बाय AB विच इज, AB किती आहे 60. ओके, म्हणजेच काय होईल बघा, 280 डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू, हे किती झालं, 6 आणि 7 13 आणि 8 21 म्हणजे 210 भागिले 60. त्यामुळे हे 0 0 कॅन्सल झालं, म्हणजे तुमचं PQ किती आलं, PQ बरोबर 280 गुणिले 6 भागिले 21. मग हे किती आलं बघा, इथे तुम्हाला 3 दुणे 6 करता येईल आणि इथे 3 सत्ता 21 आणि मग 7 आणि 280 म्हणजे 7 चौक 28, त्यामुळे इथे 40 येईल, हे 7 जातील, हे 280 जातील, 40 दुणे 80. त्यामुळे PQ जे आहे ते 80 आहे. असंच बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला करता येते. आय लिव्ह दिस ॲज अन एक्झरसाइज टू यू. त्यांनी काय काय विचारलं होतं, फाइंड PQ. आता QR आणि RS तुम्हाला काढायचं आहे. I think you can do that. I leave this as an exercise. कुठली प्रॉपर्टी वापरायची आहे आपल्याला, पॅरलल लाईन्स आणि देअर ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, आपण हा पूर्ण करूया प्रॉब्लेम. आय विल एनलार्ज दिस. हां, आता मला काय करायचं आहे, अगेन बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स व्हॉट आय गेट इज PQ अपॉन QR. आता डायग्रॅम माझ्यासमोर नाही आहे, पण बघूया आपण. PQ अपॉन QR इज इक्वल टू काय होईल, AB अपॉन BC. बरोबर ना, बघा PQ अपॉन QR हे इथलं
कुठलं PQ अपॉन QR इज AB अपॉन BC. मग आता PQ तुम्ही आत्ताच काढले ना, इथे आपण PQ ची लेंथ काढली 80, मग ते सर्व आता सबस्टिट्यूट करा तिथे. सो 80 अपॉन काय QR आणि दॅट इज इक्वल टू AB अपॉन BC. मग ते AB आणि BC 60 आणि 70 दिलेले आहे, त्यामुळे 60 अपॉन 70. सो दिस 0 विल गेट कॅन्सल्ड. 6 आणि 7 झाले म्हणजे हे. त्यामुळे काय झालं बघा, 6QR क्रॉस मल्टिप्लिकेशन इज 80 इंटू 7 हे. मग QR किती होणार बघा, QR विल बी 80 इंटू 7 अपॉन 6. बरोबर ना. मग ते किती येणार बघा, इथे 3 40 280 बघा, इथे 3 दुणे 6 म्हणजे सॉरी बेत्रिक 6 आणि 40 दुणे 80, त्यामुळे इथे 40 40 सत्ता 280, त्यामुळे 280/3 हे तुमचं QR येईल. बरोबर ना. सो दिस QR also we have calculated. Now last thing that they have asked is we have to calculate RS. तर ते कॅल्क्युलेट करा तुम्ही. दिस इज व्हेरी सिम्पल. I will tell you the value of RS that you will get will be it will be what, 320 upon 3. RS will be, you can see the answers, so it will be 320 upon 3. I hope you can do this. This is not difficult. Just you have to use the theorem about 3 parallel lines and their transversals. Once you use that, this is done. So I leave this last part of that problem as an exercise to you. Try to complete it. Okay, we will stop here. We will continue in the next lecture. Again, I repeatedly tell you that you subscribe my channel, take advantage of all these lectures. If you have subscribed, okay. If you have not subscribed, please subscribe and take advantage of all these lectures. Thank you.